नमस्कार. मी सौ शिल्पा शिवाजी बोरगे. आज मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठीतून हा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर हा व्हिडिओ आपण सर्वांनी पूर्णपणे पहा. हा व्हिडिओ आहे मोहरी बीबी विरुद्ध धर्मदास. केस कायदा 1903, भारतीय करार कायदा 1872, कलम 11. भारतीय करार कायदा 1872 कलम 11. मोहरी बीबी विरुद्ध धरमदास घोष. परीक्षेत कसे लिहायचे? विचाराधीन प्रश्न कोणत्या कलमांशी संबंधित आहे? प्रलंबित खटला. ट्रायल कोर्टाचा निर्णय काय होता? ट्रायल कोर्टानंतर उच्च न्यायालयाचा निर्णय आणि खाजगी परिषदेचा निर्णय. कायद्याची प्रास्ताविक तत्त्वे काय होती आपण पाहू. या केस संदर्भात प्रमुख भूमिका काय होती? हे प्रकरण भारतीय करार कायदा 1872च्या कलम 11शी संबंधित आहे, ज्यामध्ये न्यायालयासमोर विचारात घेण्याचा मुख्य मुद्दा हा होता की अल्पवयीन व्यक्तीने केलेला करार रद्दबातल आहे का आणि अशा व्यक्तीला कर्ज म्हणून दिलेले गहाण पैसे परत मिळू शकतात का? या केस प्रकरणातील तथ्य काय होते? या प्रकरणातील फिर्यादी प्रतिवादी धरमदास घोष हा हावडा येथील रहिवासी होता. तो अल्पवयीन होता आणि त्याची आई जगेंद्र नंदिनी त्याच्या संरक्षक होत्या. त्याची हावडा येथे बरीच चलजंगम मालमत्ता होती. तेथे ब्रह्मदत्त नावाचा एक सावकार राहत होता. त्याचे सर्व व्यवहार केदारनाथ या वकिलामार्फत केले जात होते. सत्यार्थी धर्मदास या व्यक्तीच्या माध्यमातून केदारनाथ ब्रह्मदत्तकडे त्याची काही मालमत्ता गहाण ठेवून 20,000 रुपयाचे कर्ज मिळवले होते. धरमदास त्यावेळी अल्पवयीन असल्याने त्याच्या आईने तिच्या वकिलामार्फत केदारनाथला नोटीस पाठवली की धरमदास अल्पवयीन असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारे वागणूक दिली जाऊ नये. दुसरीकडे केदारनाथने 17 ऑगस्ट 1895 रोजी धरमदास प्रौढ असल्याची घोषणा करणारा कागदपत्र तयार केला. त्या कागदपत्रावर धरमदास याची स्वाक्षरी घेतल्यानंतर 8,000 रुपये धरमदास यांना अगोदरच देण्यात आले होते व उर्वरित 12,000 रुपये त्यांना बहुमत मिळाल्यावर देण्यात आले होते. यावर धरमदास यांच्या आईने 10/9/1895 रोजी मित्र म्हणून दावा दाखल केला होता. असता धरमदास हा अल्पवयीन असल्याने त्यांनी ब्रह्मदत्ताच्या नावे गहाण ठेवलेली गहाण रद्द करण्यात यावी अशी याचिका करण्यात आली. धर्मदासच्या आईने याचिका दाखल केल्यानंतर प्रतिवादी ब्रह्मदत्ताच्या वतीने हे युक्तिवाद न्यायालयासमोर मांडण्यात आले की 1. धरमदास घोष हे ओलीस व्यवहाराच्या वेळी अल्पवयीन नव्हते किंवा वादीने प्रतिवादीला यासंबंधी कोणतीही सूचना दिली नव्हती. 2. ओलीस म्हणून वागणूक दिली जात असताना धरमदास घोष यांनी स्वतःला प्रौढ असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे आता त्यांच्या वतीने अल्पसंख्याकांच्या आधारावर खटला दाखल करता येणार नाही, कारण तो पुराव्या कायद्याच्या कलम 115 अंतर्गत प्रतिबंधित आहे किंवा प्रतिबंधित आहे. 3. अल्पवयीन व्यक्तीने केलेला करार रद्दबातल नसून रद्द करण्यायोग्य आहे आणि अशा करारांतर्गत दिलेले पैसे कंत्राटी कायद्याच्या कलम 64 आणि 65 अंतर्गत वसूल केले जाऊ शकतात. दोन्ही पक्षांना सुनावणीची संधी दिल्यानंतर ट्रायल कोर्टाचे न्यायमूर्ती जेनकेस यांनी निर्णय दिला की गहाणखत व्यवहाराच्या वेळी धरमदास घोष अल्पवयीन होता, त्यामुळे तो करार रद्दबातल ठरवण्यास पात्र आहे. प्रतिवादी ब्रह्मदत्तने या निर्णयाविरुद्ध अपील केले. कोलकाता उच्च न्यायालयाने सादर केलेले अपील फेटाळण्यात आले आणि प्रिव्ही काउन्सिलकडे अपील करण्यात आले. हे आवाहन करताना ब्रह्मदत्ताचा मृत्यू झाला, तेव्हा त्याची पत्नी मोहरी बीबी यांनी त्याची जागा घेतली. प्रिव्ही काउन्सिलकडे हा खटला गेल्यानंतर तेथील निर्णय काय होता? प्रिव्ही काउन्सिलसमोर विचारात घेतलेले मुद्दे प्रामुख्याने खालीलप्रमाणे होते. 1. अल्पवयीन व्यक्तीने केलेला करार रद्दबातल नसून रद्द करण्यायोग्य आहे का? 2. ब्रह्मदत्तचे वकील केदारनाथ यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून ब्रह्मदत्तला दोष देता येईल का? 3. धर्मदास घोष यांनी स्वतःला प्रौढ म्हणून चित्रित करताना केलेल्या वर्तनामुळे त्यांच्या वतीने नंतर आणणे पुरावा कायद्याचा कलम 115 द्वारे प्रतिबंधित आहे. 4. करार कायद्याच्या कलम 64 आणि 65 अंतर्गत इक्विटीच्या तत्वानुसार गहाण ठेवलेले पैसे वसूल केले जाऊ शकतात का? भारतीय करार कायदा 1872च्या
कलम 11 मध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे की अल्पवयीन व्यक्तीसोबत केलेला करार रद्दबातल आहे आणि रद्द करता येणार नाही असेही प्रिव्ही कौन्सिलने ठरवले आहे. कायदेशीररित्या वैध करारासाठी करारामध्ये प्रवेश करताना पक्षकारांना सक्षम असणे आवश्यक आहे. मुख्तार केदारनाथ हे ब्रह्मदत्तचे एजंट म्हणून काम करत होते आणि ब्रह्मदत्तच्या वतीने संवाद साधण्यासाठी त्यांना अधिकृत करण्यात आले होते. म्हणून त्याच्याकडून मिळालेली माहिती ब्रह्मदत्तची माहिती मानणे कायदेशीर आहे. या प्रकरणात पुरावा कायद्याच्या कलम 115 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे निबंधाचे तत्त्व आणि करार कायद्याच्या कलम 64 आणि 65 मध्ये वर्णन केल्यानुसार समानतेचे तत्त्व काय आहे लागू नाही, कारण दोन्ही पक्षांना सत्य माहिती नाही. समर्थ अशा प्रकारे प्रिव्ही कौन्सिलनी अपीलकर्त्याची अपील फेटाळण्याचा निर्णय सर फोर्ड नॉर्थ यांनी जाहीर केला. कायद्याची तत्त्वे. या प्रकरणात कायद्याची खालील तत्त्वे प्रिव्ही कौन्सिलने मांडली होती. 1. अल्पवयीन मुलासोबत केलेला करार रद्द करता येणार नाही, परंतु सुरुवातीपासूनच रद्द आहे. 2. अशा करारांतर्गत दिलेले पैसे हे करार कायद्यातील इक्विटीच्या तत्त्वानुसार नियंत्रित केले जातील, ज्या आधारावर पुनर्प्राप्त करता येणार नाही. 3. एजंटला दिलेली माहिती त्याच्या प्राचार्याला दिलेली माहिती मानली जाते. 4. पुरावा कायद्याच्या कलम 115 मध्ये नमूद केलेले एस्टॉपेलचे तत्त्व अशा प्रकरणामध्ये लागू होते, जेथे दुसऱ्या पक्षाने एका पक्षाच्या खोट्या प्रतिनिधित्वावर अवलंबून राहून काहीतरी केले आहे. जिथे दुसऱ्या पक्षाला सत्याची जाणीव आहे, तेव्हा एस्टॉपेलचे तत्त्व लागू होत नाही असे घडते. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ही मोहरी बीबी विरुद्ध धर्मोदास ही केस अशा प्रकारे खूप दिवस गाजत होती. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.